लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 20व्या हप्त्याचे 2100 रुपये आणि 21व्या हप्त्याचे 2100 रुपये. हो, आणि काही बहिणींना 11,000 रुपये. हे बघा लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी. हे बघा 20वा हप्ता 2100 रुपये आणि 21वा हप्ता 2100 रुपये, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2100 रुपये वाटप सुरू. आणि आज किती लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे आले आणि 11,000 रुपये कोणत्या बहिणींना मिळत आहे, सर्व काही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. संपूर्ण माहिती सांगतो. तसेच आजच्या टॉप बातम्या, टॉप न्यूज पण तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. 2 बातम्या आहेत आजच्या, तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. पुढे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त, कारण आजचा व्हिडिओ राज्यातील माझ्या सर्व माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आज तुम्हाला भरपूर काही नवनवीन माहिती पाहायला भेटणार आहे. आता भरपूर बहिणींचे मागील हप्ते थांबलेले होते, ते हप्ते देखील बहिणींच्या खात्यामध्ये वाटप सुरू, त्याबद्दल पण अपडेट आहे. पहा, आता संपूर्ण माहिती सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. हे बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला 1500 रुपये मिळत होते, परंतु आता 2100 रुपये संदर्भात सर्वात मोठं अपडेट समोर आलेलं आहे आणि वाटपबद्दल अपडेट समोर आलेला आहे. आणि या अपडेटमुळे संपूर्ण लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. सांगतो बहिणींनो, सांगतो सर्व माहिती. हे बघा, माझ्या माता बहिणींना काही महिन्यांपासून हप्ता पण मिळालेला नाही, त्या बहिणी फार टेन्शन घेत आहेत. टेन्शन घेणारच ना, कारण 3-3, 4-4 महिन्याचे पैसे त्या बहिणींच्या खात्यामध्ये जमाच झाले नाही. त्या बहिणी महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन थकल्या, परंतु अजून त्यांचे हप्ते त्यांना मिळाले नाही. परंतु अपडेट फार महत्त्वाची आहे आजची, आणि ही अपडेट ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत त्यांच्यासाठी पण महत्त्वाची आहे, त्याबद्दल पण माहिती आहे. आणि नवीन हप्ता 2100 रुपये संदर्भात पण महत्त्वाचे अपडेट आहे. 2 महत्त्वाचे अपडेट आहेत. आणि काही महिलांना 11,000. आता काही महिलांना हे 11,000 रुपये कशाचे आहेत, काही बहिणींना हे 11,000 रुपये कशाचे आहेत, तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, हे बघा सर्व सांगतो, एकदम तुम्हाला समजून सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. परंतु KYC तुम्ही दुरुस्ती केली का, पहिले मला ते सांगा. जरी तुम्ही KYC दुरुस्ती केली असेल तर KYC दुरुस्त केली असं तुम्ही कमेंट करून मला सांगा. चला पटापट सांगा, कारण ज्या बहिणी KYC दुरुस्ती करतील त्यांना त्यांचे मागील हप्ते मिळणार आहेत. हो, जर तुम्ही ते केलं नसेल तर मग तुमचे हप्ते थांबवले जातील पुन्हा, किंवा कायमचे बंद पण होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. ज्यांचे KYCचे पर्याय चुकले होते त्यांच्यासाठी सांगत आहे. ओके, एवढं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे बहिणींनो. मग त्यानंतर तुमचे जेवढे पण 4 महिन्याचे असू द्या, 3 महिन्याचे असू द्या, किंवा 2 महिन्याचे जेवढे पण हप्ते तुमचे थांबलेले असतील ते तुमच्या खात्यामध्ये मिळतील. पहिले KYC दुरुस्ती करा. 31 मार्चच्या पहिलेच तुम्हाला KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. बघा आता वाटपबद्दल अपडेट. आता ना मी तुम्हाला फारच महत्त्वाची माहिती देणार आहे बहिणींनो, जी माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. यूट्यूबवर तुम्हाला ही माहिती कोणीच सांगणार नाही, मी सांगत आहे फक्त. कारण आपल्याकडे सर्वप्रथम अपडेट येत असते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. थोडा व्हिडिओ लांब असतो, मान्य करतो, व्हिडिओ लांब असतो, परंतु त्यामध्ये तुम्हाला छोटी छोटी माहिती, मोठी मोठी माहिती, जी माहिती आलेली आहे ती सर्व सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि भरपूर बहिणी मला प्रश्न विचारतात, त्यांच्या ज्या समस्या त्या मांडतात, त्या समस्या पण मी सोडवत असतो. त्यामुळे थोडा व्हिडिओ लांब होतो. आता भरपूर प्रश्न मी घेतलेले आहेत बहिणींचे, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तेच घेतलेले आहेत, कारण त्या बहिणींना अडचणी येत आहेत, हप्ते मिळालेले नाहीत. त्या बहिणींचं
भरपूर प्रॉब्लेम येत आहेत, त्या बहिणींचे प्रश्न मी घेतलेले आहेत आणि त्यांचं उत्तर मी देणार आहे ते. आणि 2100 रुपये जे आहेत त्या वाटपबद्दल पण माहिती देतो. 20वा हप्ता प्लस 21वा हप्ता आणि 11,000 संदर्भात पण अपडेट सांगतो. काहीच टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती भेटणार आहे. ओके. आता महत्त्वाचं पहिले एक गोष्ट सांगतो. जेव्हा 19वा हप्ता आला ना तेव्हा निधी किती आला होता? 98 कोटी रुपये आले होते. बस एकदम कमी निधी आला होता. आणि सर्वात कमी निधी 19व्या हप्त्यासाठी आलेला आहे. जो जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला तो 19वा हप्ता होता. ओके. त्यासाठी भरपूर कमी निधी आला आणि भरपूर लाडक्या बहिणींचे हप्ते पुन्हा अडकले होते. परंतु आता ज्यांचे हप्ते अडकले त्यांना आता बिंदास राहण्याची गरज आहे. कारण आता जेवढे पण तुमचे मागील हप्ते असतील ते देखील तुमच्या खात्यामध्ये आता वाटप होणार आहे. आणि त्याबद्दल महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे. पहा काय अपडेट आलेलं आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, आता डायरेक्ट तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. पहिले भरपूर बहिणींनी मला प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे मी पहिले देतो. आणि बघा काय काय प्रश्न विचारलेले आहेत बहिणींनी, ते प्रश्नांची उत्तर पहिले मी तुम्हाला सांगतो. हे बघा, कधी येणार हो सर? हां, हप्ता कधी मिळणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. उत्तर देतो, व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सर मला जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले नाहीत अजून. मनीषा किल्लारी, पुणे जिल्हा. ठीक आहे. तर या बहिणीने प्रश्न विचारलेला आहे की मला जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, म्हणजे 19वा हप्ता जो मागच्या वेळी वाटप झाला. 19व्या हप्त्यासाठी निधी फार कमी आला होता, त्यामुळे भरपूर बहिणींचा हप्ता हा थांबलेला आहे. तर मग आता तुम्हाला 19वा हप्ता मिळाला नसेल तर जरी तुमची KYC चुकलेली असेल तर ती पहिले दुरुस्ती करू शकता तुम्ही. दुरुस्ती. ओके. तुम्ही ही दुरुस्ती ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही दुरुस्ती करू शकता. आणि काही नाही, एका मिनटात होऊन जातं ते. आता काही वेबसाईट जास्त लोड पण नाही, वेबसाईटवरती लगेच होऊन जातं ते. आणि जरी तुम्ही दुरुस्ती केली असेल तर तुमचं आधार कार्ड चेक करा, तुमच्या बँकेशी लिंक आहे का तेवढं बघा. बँकेत जाऊन तुम्ही ते पहा. जरी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर मग तरी देखील हप्ता तुमचा थांबवला जातो. यामुळे तुमचा हप्ता थांबलेला असेल माझ्या माहितीनुसार. आणि निधी पण फार कमी आला होता, 98 कोटी रुपये झाले होते. त्यामुळे भरपूर बहिणींना हप्ता मिळाला नाही. परंतु आता पुढील महिन्यासोबत तुम्हाला मागील हप्ते पण मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि अपडेट तसे आलेले आहेत, ते पुढे तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पूर्ण बघा. पुढील प्रश्न आहे, सर मला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता आला नाही तर तुम्ही कधी देणार? मला पैशाची खूप गरज आहे. हे बघा, हे आमच्या हातात नाही तर शासनावरती आहे ते. माझी KYC सक्सेसफुली झाली आहे तरी पण मला हप्ता मिळाला नाही. हे बघा, तुम्ही KYC तुमची सक्सेसफुली झालेली असेल, तुम्ही KYC केली असेल, तुम्हाला वाटत असेल की माझी KYC झाली, सक्सेसफुली झाली, आणि असं तुम्हाला हिरवा पट्टीमध्ये आलेलं असेल की सक्सेसफुली झाली. परंतु त्यामध्ये बघा, तुम्हाला जरी सक्सेसफुलीचा मेसेज पण आलेला असेल ना तरी तुमची KYCमध्ये तुमचे जे पर्याय असतील ते चुकीचे निवडले गेले असतील. आता तुम्ही ते बरोबर निवडा किंवा चुकीचे निवडा, तुमची KYC तेव्हा सक्सेसफुली दाखवत होती, परंतु ते पर्याय तुमचे चुकीचे असतील कारण तुम्हाला मागील हप्ते मिळाले नाहीत. त्यामुळे तुम्ही KYC दुरुस्ती करा पहिले. 31 मार्चपर्यंत तारीख आहे, लवकरात लवकर करून घ्या. ओके. पुढील प्रश्न बघूया आपण आता. हां, चला पुढील प्रश्न आहे, मला पैसे आले नाहीत तर सांगली जिल्हा आहे, 2 महिने झाले. KYCचाच प्रॉब्लेम असेल तुमचा, पण तेवढं ते करून घ्या KYC. आता बघा, भरपूर बहिणींनी KYC दुरुस्ती पण केली. आणि हे पहा मेसेज, माझी KYC झाली. ओके. त्यानंतर पुढे बघा, माझी KYC झाली आहे म्हणजे दुरुस्ती झाली बुवा आमची, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ज्यांची आता KYC दुरुस्ती झाली त्यांना आता हप्ता वाटप होणार आहे. आणि ते कधी होणार आहे ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या आर्थिक तरतुदी जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आणि काही वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार
या योजनेअंतर्गत मिळणारी मासिक मदत रक्कम 2100 रुपयेपर्यंत वाढवण्याची घोषणा होऊ शकते अशी चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. हे बघा, 2100 रुपये वाटपबद्दल आता निर्णय होऊ शकतो असं बोललं जात आहे आणि सर्व ठिकाणी हीच चर्चा आहे की 2100 रुपये आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्त्यापासून भेटणार आहे. 20वा हप्ता जो मिळणार आहे तुम्हाला तो 2100 रुपये मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. चर्चा सध्या चालू आहेत आणि या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही किंवा अधिकृत GR आलेली नाही किंवा अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु शक्यता वर्तवली जात आहे की तुम्हाला 2100 रुपये मिळतील. पुढे बघा, आता संपूर्ण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. मागील अर्थसंकल्पात 2025-26 या आर्थिक वर्षासाठी लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे 36,000 कोटीची तरतूद करण्यात आली होती. आता 2026-27 साठी नवीन निधीची घोषणा अपेक्षित आहे. महिलांसाठी कल्याणकारी योजना व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचे निर्णय जाहीर होऊ शकतात. कर्जमाफी किंवा इतर दिलासा उपाययोजनाबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मासिक मदत 2100 रुपये करण्याचा निर्णय 2 वर्षापूर्वी जाहीर करण्यात आला होता, मात्र तो अद्याप अंमलात आलेला नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा प्रत्यक्षात येते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि राज्य सरकारवर सध्या 9 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या मर्यादेत राहून कर्ज देण्यात आले असले तरी राज्याची आर्थिक स्थिती मोठ्या नव्या खर्चाच्या योजना जाहीर करण्याइतकी मजबूत नाही. तसेच राजकीयदृष्ट्या तातडीची गरज नाही. त्यामुळे फडणवीस सरकार नव्या योजना जाहीर करण्यापेक्षा सुरू असलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देणार आहे. सिंचन योजना आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. आणि बघा, आता ज्या पद्धतीने अपडेट आलेले आहे तुम्हाला आता एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो. पहा, हप्ता वाटपबद्दल माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आता लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे तुम्हाला. हे पहा, मी तुम्हाला बोललो 20वा हप्ता 2100 रुपये आणि 21वा हप्ता 2100 रुपये आणि 11,000 रुपयेबद्दल बोललो होतो. 11,000 रुपये संदर्भात अपडेट मी पुढे सांगतो. पहिले 20वा हप्ता आणि 21वा हप्त्याबद्दल माहिती बघा. तर 2100 रुपये वाटप संदर्भात सध्या चर्चा आहे आणि जे काही अर्थसंकल्प अधिवेशन आहे त्या अधिवेशनमध्ये हा निर्णय होऊ शकतो. यावरती प्रश्नचिन्ह जरी असलं तर या संदर्भात निर्णय होऊ शकतो अशी चर्चा सध्या चालू आहे. आणि काही नाही, 6 मार्च रोजी हे संपूर्ण क्लिअर होणार आहे. 6 आणि लगेच 7 मार्च नंतर संपूर्ण क्लिअर होणार आहे की तुम्हाला जो काही हप्ता असणार आहे फेब्रुवारीचा तो तुम्हाला 1500 मिळेल की 2100 रुपये मिळेल याबद्दल क्लिअर होणार आहे. तर चान्सेस आहेत जरी जास्त निधी मंजूर झाला तर तुम्हाला रक्कम वाढून मिळेल. 1500 ऐवजी डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहेत मग 2100 रुपये. आणि मागच्या वेळी शासनाने या संदर्भात भरपूर घोषणा केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये मिळू शकतात याबद्दल चर्चा आहे, परंतु अधिकृत माहिती अजून आलेली नाही. त्यामुळे आपण अधिकृत माहितीची वाट बघूया. आणि 2100 रुपये हप्ता झाला तर लाडक्या बहिणी प्रचंड खुश होणार आहेत. हे बघा बहिणींनो, तुम्हाला जरी 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता सुरू झाला तर तुम्ही किती खुश व्हाल ना. तर 2100 रुपये संदर्भात होऊ शकते निर्णय. आता अधिवेशनात 6 मार्च रोजी अधिवेशन आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर होणार आहे. किती निधी मंजूर होतो 2026 वर्ष आणि 27साठी ते बघणं फार गरजेचं आहे. जशी त्याबद्दल अपडेट येईल लगेच तुम्हाला सांगण्यात येईल. ओके, त्यामुळे आपले चॅनलचे व्हिडिओ कायम बघत राहा. हे बघा, आता तुम्हाला सांगतो, जो निधी येणार आहे तो जरी जास्त आला तर तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात. तुम्ही एक प्रकारे खुश आहेत, परंतु खुश कोणत्या बहिणी आहेत? ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना रेग्युलर हप्ता मिळत आहे, परंतु त्या बहिणी नाराज आहेत अजून की ज्यांचे 4 हप्ते 3 हप्ते 2 हप्ते असे मागील हप्ते थांबलेले आहेत. त्या बहिणी नाराज आहेत कारण त्यांना हप्ता मिळत नाही आहे. तर त्या बहिणींसाठी पण खुश खबर आहे. जरी तुम्ही वेळेवरती तुमची KYC दुरुस्ती केली तर तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला पण हप्ता मागील हप्ते पण तुम्हाला येऊ शकतात. आता 20वा प्लस 21वा हप्ता एकत्र मिळणार का या संदर्भात पण चर्चा आहे, परंतु 2 महिन्याचे एकत्र येतील
या संदर्भात GR आल्यावरच कळेल, परंतु माझ्या माहितीनुसार 2 हप्ते एकत्र तुम्हाला मिळणार नाहीत. पहिले तुम्हाला 20वा हप्ता मिळेल, मग 21वा हप्ता मिळेल. ओके, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने हप्ते तुम्हाला प्रत्येक महिन्याला दिले जातील. परंतु चर्चा आहेत सध्या मार्केटमध्ये, चर्चा तीच चालू आहे की 2 महिन्याचे एकत्र येऊ शकतात. बघू आता, जरी शासनाने निर्णय घेतला आणि चांगला निधी आला तर मग तुम्हाला 2 महिन्याचे एकत्र देण्यास काही हरकत नाही शासनाला. 2 हप्ते एकत्र पण देऊ शकतात. बघू आता, अपडेट आल्यावर आहे ते. आणि ज्या मागील बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत, शासन मायबाप हात जोडून विनंती आहे की त्या बहिणींचे पण हप्ते त्यांना टाकून द्या, कारण त्या बहिणी फार परेशान झालेल्या आहेत, नाराज झालेल्या आहेत, टेन्शनमध्ये आहेत. त्या बहिणींचे मागील हप्ते पण टाकून द्या, असे आपल्या चॅनलकडून शासनाला हात जोडून विनंती आहे. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती सांगितली. तसेच 11,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे चला सांगतो तुम्हाला आता. चला आता बघा, आपण टॉप न्यूज बघणार आहोत, टॉप कामाच्या बातम्या बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली. आता टॉप बातम्या बघा, फारच कामाच्या बातम्या आहेत. आणि तुम्हाला जे बोललो होतो ना, मी काय बोललो तुम्हाला की 11,000 काही बहिणींना, तर 11,000 रुपये संदर्भात अपडेट पुढे आहे. पहिले टॉप बातम्यामध्ये पहिली बातमी बघा, पेट्रोल महागणार की साठा संपणार, प्रश्न आहे. हिंगोली, नांदेड, परभणीत बाटल्या कॅन घेऊन लोकांची पेट्रोल पंपावर गर्दी. काय झालेलं आहे की इराण आणि इस्रायलमध्ये जे सुरू असलेलं युद्धाचा पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होणार किंवा इंधनाचे दर गगनाला भिडणार अशा अफवांनी मराठवाड्यात एकच खळबळ उडून दिले आहे. पेट्रोल संपणार किंवा महागणार अशा अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्याने 3 मार्चच्या संध्याकाळपासून नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक ठिकाणी अवघ्या काही तासातच साठा संपल्याने नो स्टॉकचे फलकही लावण्यात आले आहेत. आणि नांदेडमध्ये पोलिसांनी धाव घेतली आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. नांदेड शहरात इंस्टाग्राम पोस्टद्वारे पेट्रोल संपणार असल्याची चुकीची माहिती पसरली होती. परिणामी स्थानिकांनी पेट्रोल पंपावर विनाकारण गर्दी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी स्वतः पेट्रोल पंपावर जाऊन नागरिकांना शांत केले. पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि विनाकारण गर्दी करू नका असे आवाहन पोलिसांना करावे लागले आहे. पुढे बघा, तर समोरून येत होते क्षेपणास्त्र, मुंबई दुबईत विमानाचा हवेतच. चला ठीक आहे, ही काय बातमी आहे, ही बातमी आपण सोडूया, आपली ही काही कामाची बातमी नाही, पेट्रोल डिझेलचे आपण बघत आहोत अपडेट. हे बघा, तर काय आहे पुढे बातमी सांगतो त्याबद्दल. तर परभणीत तासभरात पेट्रोल संपले. तर बघा काय झालं होतं की ती अफवा उडाली होती की पेट्रोल संपेल, जे काही युद्ध चालू आहे इराण आणि इस्रायलमुळे, त्यामुळे पेट्रोलचा साठा आता कमी झालेला आहे, पेट्रोल संपेल असं अफवा पसरल्या. त्यामुळे लोक पेट्रोल पंपवरती बाटल्या कॅन घेऊन गेले आणि पेट्रोल खरेदी करू लागले. बघा अशा अफवा पसरल्या होत्या. पुढे बघा या संदर्भात अजून माहिती. हे बघा, परभणीत तासभरात पेट्रोल संपले. आता परभणीत तर या अफवेचा परिणाम अत्यंत तीव्र पाहायला मिळाला. अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ला केल्याच्या बातम्यांमुळे पेट्रोल महागणार या भीतीने वाहनधारकांनी पंपावर गर्दी केली. काही नागरिक तर बाटल्या आणि कॅन घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पोहोचले. या प्रचंड मागणीमुळे अवघ्या तासभरात शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावरील साठा संपला आणि तिथे आउट ऑफ स्टॉकचे बोर्ड लावण्यात आले. इंधन दरवाढीच्या अफवेवर, हे बघा, इंधन दरवाढीच्या अफवेचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरात उमटले आहेत. युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद पडणार अशा अफवांनी शहरात वेग घेतल्याचे मंगळवारी 3 मार्च रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
रविवार आणि धुलीवंदनामुळे काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्याने पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अफवा अधिक प्रमाणात पसरली. पण सध्या युद्धाचे कोणतेही परिणाम पेट्रोलबाबत जाणवत नसून मुबलक साठा उपलब्ध असल्याने लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी केले आहे. हे बघा, पेट्रोल डिझेल संपेल ह्या संपूर्ण अफवा आहेत. या अफवांपासून दूर राहा. नागरिकांना माझं पण सांगणं आहे, कारण अफवा पसरत आहेत की पेट्रोल डिझेल संपेल. काहीच संपणार नाही, अजून आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे. त्यामुळे अशा अफवांपासून तुम्ही दूर राहा. चला ठीक आहे, ही बातमी समजली. बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 आहे, गर्भवती महिलांना सरकारचा आर्थिक आधार 5 ते 11,000 मिळण्यासाठी अर्ज करा. हे बघा, असा करा अर्ज. मी तुम्हाला बोललो होतो ना की या बहिणींना 11,000 रुपये मिळणार. तर हे ते 11,000 रुपये कोणत्या बहिणींना? तर गर्भवती बहिणींना सरकारकडून 11,000पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. बघा, तर प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आणि आरोग्याची काळजी असते. विशेषतः गर्भधारणेच्या काळात मातेचे पोषण आणि बाळाचे आरोग्य या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा या गरजांकडे दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 2026मध्ये या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांना मोठी आर्थिक मदत दिली जात आहे. आणि काय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना? ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी कल्याणकारी योजना आहे, जी प्रामुख्याने गर्भवती महिला आणि स्तनपान देणाऱ्या मातांच्या आरोग्य आणि पोषणासाठी डिझाईन करण्यात आले आहे. याबद्दल अजून माहिती आहे, कसा फॉर्म भरायचा, रक्कम कशी मिळणार, सर्व गोष्टी सांगतो. पाहता पुढे महत्त्वाची माहिती. चला पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती या संदर्भात. 2017मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश माता मृत्यूदर कमी करणे, बाळंतपणादरम्यान होणारी सुरक्षितता वाढवणे आणि जन्माला येणाऱ्या बाळाला योग्य पोषण मिळवून देणे हा आहे. आर्थिक मदतीचे स्वरूप, कोणाला किती पैसे मिळणार, चला जाणून घेऊया. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT जमा केली जाते. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार ही रक्कम जमा केली जाते. याचे 2 मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा, पहिल्या अपत्यासाठी 5,000 मदत आणि पहिल्या बाळाच्या वेळी ही रक्कम 2 हप्त्यांमध्ये दिली जाते. हे बघा, पहिला हप्ता 3,000 रुपयेचा. तर गर्भधारणेची नोंदणी केल्यानंतर आणि प्रसूतीपूर्वी, हे बघा, आणि प्रसूतीपूर्वी किमान एक प्रसवपूर्व तपासणी ANC पूर्ण झाल्यावर, आणि दुसरा हप्ता 2,000 रुपये बाळाच्या जन्मानंतर आणि बाळाचे पहिले लसीकरण चक्र पूर्ण झाल्यानंतर दिला जातो. आणि पुढे बघा, दुसऱ्या अपत्यासाठी विशेष लाभ 6,000 रुपयेचा. जर कुटुंबात दुसरे अपत्य मुलगी जन्माला आली तर सरकार महिला सबलीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 6,000 रुपयेची एकर कमी मदत देते. अशा प्रकारे एका पात्र महिलेला 2 मुलांच्या बाबतीत एकूण 11,000पर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. म्हणजे 2 अपत्य झाल्यास ही रक्कम बहिणींना 11,000पर्यंत मिळू शकते. जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की 11,000 रुपये बहिणींना, 11,000 रुपये बहिणींना, तर हे आहेत ते 11,000 रुपये. गर्भवती बहिणींना हे 11,000 रुपये सरकारकडून, शासनाकडून दिले जातात. ओके, आता यासाठी बघा पात्रतेचे निकष काय आहेत समजून घेऊया. पात्रतेचे निकष बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. पात्रतेचे निकष, या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जदार महिलाचे वय किमान 19 वर्ष पूर्ण असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे. अर्जदार महिला कोणत्याही सरकारी नोकरीत नसावी, कारण सरकारी कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा आणि इतर लाभ मिळतात. मुलाच्या जन्मानंतर 270 दिवसांच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे. ओके, मुलाच्या जन्मानंतर 270 दिवसाच्या आत
अर्ज करणे अनिवार्य आहे. लक्षपूर्वक ऐका. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. आता तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार ते पण सांगतो. अर्ज करताना खालीलपैकी हे बघा, अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे गरजेचे आहे. बँक खात्याशी जोडलेले आधार कार्ड तुम्हाला पाहिजे आणि ते आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी पण लिंक पाहिजे, जोडलेले पाहिजे. त्यानंतर बँक पासबुकची प्रत. त्यानंतर MCP कार्ड, माता आणि बाल संरक्षण कार्ड असतं ते MCP कार्ड. ओके. रेशन कार्ड किंवा उत्पन्न प्रमाणपत्र. मोबाईल नंबर नोंदणीसाठी. अर्ज कसा करावा, रजिस्ट्रेशन प्रोसेस जाणून घेऊया. अर्ज कसा करायचा हे बघा. तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. आता मी तुम्हाला ही प्रोसेस सांगत आहे, परंतु हे संपूर्ण अंगणवाडी सेविकांमार्फत हे तुमचं काम केलं जातं. ओके. म्हणजे हे फॉर्म वगैरे भरण्याचं संपूर्ण काम केलं जातं. फक्त तुम्हाला कागदपत्र वगैरे द्यावे लागतात. परंतु मी तुमच्या माहितीसाठी सांगत आहे. हे बघा, म्हणजे तुम्हाला पण माहीत असणं गरजेचं आहे की काय काय असते ही प्रोसेस. बघा, तर ऑनलाईन पद्धत अधिकृत पोर्टल हे बघा PMMVY.VCD.Government.in वर जाऊन तुम्ही स्वतःची नोंदणी करू शकता आणि अर्जाची स्थिती तपासू शकता. हे बघा, ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ती नोंदणी करू शकता. ऑफलाईन पद्धत म्हणजे तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात, आशा स्वयंसेविकेकडे किंवा सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात PHC जाऊन अर्ज भरू शकतात. तिथे उपस्थित कर्मचारी तुम्हाला फॉर्म भरण्यास मदत करतील. बघा, मी तुम्हाला बोलवतो अंगणवाडी सेविकांकडे पण हे काम होऊन जातं. काही टेन्शन घ्यायची जास्त जरूरत नाही या संदर्भात. चला ठीक आहे. आज मी तुम्हाला महत्त्वाच्या टॉप बातम्या सांगितल्या आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली. लाडक्या बहिणींना 21 रुपये संदर्भात माहिती मी दिली आणि हप्त्याबद्दल माहिती मी दिली. तसेच कोणत्या बहिणींना 11,000 रुपये मिळणार त्याबद्दल पण माहिती दिली. सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. चला, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.